पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जालन्यात गोहत्या करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत शहरातील गणेश मूर्तीचं विसर्जन करणार नाहीत, अशी भूमिका हिंदू महासभेच्या बैठकीत गणेश मंडळांनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी गोहत्या करून एकाने त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर हिंदू संघटनांनी आक्रमक होत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने गोहत्या करणाऱ्यांचा कत्तलखाना जमीनदोस्त केला होता. मात्र गोहत्या करणाऱ्यांना अद्यापही फरार आहे, त्यामुळे त्याला अटक होत नाही तोपर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन करणार नाही, अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर आता चांगलंच आव्हान उभं राहिलं आहे. बैठक होती, बैठकीत काय निर्णय झाला? सकल हिंदू समाज म्हणून आज जालना शहरातील जे गणेश मंडळ बसलेले आहेत त्या सगळ्या नवयुवकांच्या ज्या भावना होत्या त्या भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना निरोप मिळाला की जोपर्यंत आमच्या आईचा म्हणजे आमच्या गौमातेचा हत्यारा जो आज प्रशासनाच्या ढिलाईमुळे आजही फरार आहे आणि जी त्यांनी तोंडाला पान पुसणारी कार्यवाही जी केली आपल्या कत्तलखाने तोडण्याची, ती सुद्धा जे ओरिजिनल कत्तलखाने जिथं गौमातेची हत्या झाली, आमच्या आईची हत्या झाली, ती जागा न पाडता प्रशासनानं सगळ्या गोष्टीनं हिंदूची फसवेगिरी केलेली आहे. प्रशासन जोपर्यंत त्याला अटक करून नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आणि मोका लावत नाही तोपर्यंत जालना शहरामध्ये गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ही सर्व गणेश मंडळातील नवयुवकांनी घेतलेली आहेत. ते माझ्या सोबत आहेत, त्यासाठी आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलं होतं. काय नाव आपलं? लसीकरणासाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, चहाचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कोल्हापुरातील शाहूपुरी 3ऱ्या गल्लीतील शिवतेज मित्र मंडळाने गेल्या 35 वर्षापासून आपली एक विशेष ओळख जपली आहे. विविध सामाजिक उपक्रमांसह अनोखे देखावे सादर करत विदायक गणेशोत्सव हे मंडळ साजरा करत आले आहे. आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पांसाठी सुवर्णहार बनवण्याचा संकल्प या मंडळाने केला होता. त्यासाठी शहर आणि परिसरातील भाविकांकडून आलेल्या देणगीमधून या मंडळाने तब्बल 1 किलो वजनाचा सुवर्णहार बनवला आहे. जवळपास 1 कोटी रुपयांचा हा सुवर्णहार राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बाप्पाला अर्पण करण्यात आला आहे. या सोहळ्याला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार मवाडी, सत्यजित कदम, माजी खासदार सदाशिव मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते. सांगितलं होतं, मी कॉन्फरन्स सांगितली होती आणि जरा पाऊस कमी झाल्यानंतर IT मधले जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांची एक बैठक पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये घेतली जाईल आणि तसं आंबेडकर साहेबांची माझी चर्चा देखील झाली. जरा पाऊस कमी झाल्यानंतर एक 15-20 IT सेक्टरमध्ये काम करणारे जे उद्योजक आहेत त्यांना मी कोल्हापूरमध्ये घेऊन येणार आहे. पुढारीच्या कार्यक्रमात आपण जे परवा सांगितलं. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे
किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? 2 मजली इमारत असून इमारतीला भीषण आग. ड्रॉइंग मध्ये मोठ्या प्रमाणात कपडा असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसून अग्निशामक दलाच्या 2 गटाच्या नारपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्नीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आता सध्या सुरू आहेत. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी पहाटे सपंतिक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनोभावी दर्शन घेतले व अभिषेकही केला. जगातल्या अनेक ठिकाणी आपल्या सगळ्या जनतेने केलं. 10 दिवस बघता बघता कसे निघून गेले ते कुणाच्या लक्षात देखील आलं नाही. इतके सगळे तल्लीन होऊन या गणेशोत्सवामध्ये सहभागी झालेले होते. आता आजचा दिवस आहे, हा वेळेमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक व्हावी याकरता सर्वांनी मदत करावी, सहकार्य करावं. आज मला इथं बोलवण्यात आलेलं होतं की अभिषेकाच्या निमित्तानं मी सकाळीच आलो, अभिषेक केला. सगळीकडं सुख शांती नांदावी अशाच प्रकारे गणरायाला प्रार्थना केली. सगळ्यांच्या मनामध्ये जे काही त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्णत्वाला जाव्यात. आपला महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तिथं त्याच्यात सुजलाम सुफलाम व्हावा. यावेळेस थोडा पावसामुळं काही ठिकाणी जास्त पाऊस पडला आहे, तिथं आपला बळीराजा अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे. परंतु एकंदरीतच त्याच्यातनं त्याला बाहेर पडण्याच्या करता पूर्णपणे शासन प्रयत्नशील आहे. पण अतिशय आनंदात हे 10 दिवस 9 दिवस गेलेले आहेत. आजचा 10वा दिवस पण सगळ्यांनी शांततेने कुठंही गालबोट न लागून देता ही मिरवणूक पार पाडावी. त्याच्यात सर्व जनतेने सहकार्य करावं. कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता पोलीस त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु जबाबदार नागरिकांनी जनतेने पण आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं पार पाडलं तर ह्या गणेशोत्सवाचा आज विसर्जनाचं पण अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतील. बाप्पाला हेच मागितलं की सगळीकडं सगळ्यांच्या तुमच्या मनात जे आहे ते मनासारखं हो, इतरांच्या मनात जे आहे तेच मनासारखं त्यांचं हो. त्याच्यामध्ये हे बघा, हे तुम्ही ना प्रत्येक वेळेस काहीतरी काढता. आजच नाही, ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या महत्त्वाचे उत्सव असतात, सण असतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले नागरिक किंवा जनता त्याच्यामध्ये सहभागी होते, त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्यांचं काम करावं लागतं. ते त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पाडतील. आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्यांमध्ये फुलांच्या रांगोळ्या, पारंपरिक डिझाईन, सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यात आले.
नकारात्मक गोष्टीचे चित्रण यासारखे कलाकृतीचा समावेश केला आहे। या पायघड्या मिरवणुकीला एक खास रंगत आणतात, जिथे मिरवणुकीचा मार्ग रांगोळ्यांच्या पायघड्याने घातले जातात। विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली त्या ठिकाणापासून अलका चौक पर्यंत रांगोळीच्या पायघड्या घातल्या आहेत। यासाठी 1000 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे। राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने मागच्या 28 वर्षापासून मिरवणुकीत रांगोळी काढली जाते। वेगवेगळ्या सामाजिक संदेश या माध्यमातून दिले जातात। यावर्षी प्लास्टिक आणि कचरा या विषयावर सामाजिक संदेश देण्यात आला आहे। काही वेळातच पुणे गणेशोत्सव सांगता उत्सव व विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत आहे। मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीचे मंडईमध्ये दाखल होईल। गणेश उत्सवाला पावसाचे सावट आहे। सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत आहे। तरुणाईचा उत्साह पाहायला मिळत आहे। पारंपरिक वेशातील तरुणाई वादक घेऊन सज्ज आहेत। ढोल ताशांच्या निनाद सनई चौघड्यांचे मंगलमय सूर चौकात भव्य दिव्य रांगोळ्यांच्या पायघड्यांशी अशा वातावरणात राज्य महोत्सवाला सांगतेला पुण्यातून सुरुवात होताना दिसत आहे। तुम्ही सुद्धा काय भावना आणि कसा उत्सव? खूप वर्ष मी जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त काळ मी या मिरवणुकीमध्ये येते आहे आणि या मिरवणुकीच्या मध्ये ज्या प्रकारे सगळे एकमेकाला भेटतात, म्हणजे एक वारीच असते। पंढरपूरला जशी वारी असते तशी ही अनंत चतुर्दशीला हजारो सगळ्या लोकांचा एक फार मोठा मेळा असतो। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरचं हे गणेशोत्सव आहे। त्यामुळे ज्या ज्या प्रार्थना आम्ही गेल्या गणेशोत्सवात केल्या होत्या त्या प्रार्थना पूर्ण प्रभूंनी केलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करण्याची शक्ती आणि संधी ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सगळ्यांना द्यावी। उपसभापती विधान परिषद आणि शिवसेना नेता या नात्याने हा गणेशोत्सव लाडक्या बहिणींसाठी विशेष आनंदाचा आहे। गेल्या गणेशोत्सवामध्ये ज्याची सुरुवात झाली होती त्याची आज देखील कामं चालू आहेत। मी म्हटलं लाडक्या बहिणींसाठी विशेष आहे, पण तिकडे एका IPS अधिकाऱ्यांसोबतच अजित पवारांनी जे काय बोलणं त्यांचं झालेलं होतं संभाषण, त्याच्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली जाते। एका IPS दर्जाच्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने अजित पवारांनी वागणूक दिली त्याच्यावरनं मोठं रान पेटलेलं आहे। एकीकडे महिला सुरक्षेच्या गोष्टी केल्या जातात, अशा पद्धतीने दमदाटी करणं किंवा व्हिडिओ कॉल करणं। मला असं वाटतं की माननीय मी उपसभापती आहे, परंतु हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा आहे। मला असं वाटतं की अजितदादा पवार इथे आलेले आहेत, ते त्याच्याबद्दलचं योग्य ती माहिती आणि स्पष्टीकरण देतील। आमचे मंत्री महोदय उदय सामंत यांनी स्पष्ट केलेले की ह्या सगळ्या प्रसंगाच्या वेळेला आम्ही कोणी तिथे नव्हतो, त्यामुळे नक्की काय झालं याची कल्पना नाहीये। पण प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री महोदय यांच्या संदर्भामध्ये माननीय अजितदादांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं मी आजच वर्तमानपत्रात वाचलेलं आहे। परंतु याबद्दलचा अधिक काही असेल तुमच्याकडे माहिती तर सरकार योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये लक्ष घालेल। इथूनच काही अंतरावर नानापेठेमध्ये काल गँगवॉर झालाय। वनराज आंदेकर याची जी हत्या गेल्या वर्षी झालेली होती, अगदी त्याच हत्येचा बदला काल म्हणजे अगदी अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेला आहे। एकीकडे पुणे पोलिसांचा रूट मार्च सुरू होता याच भागामध्ये आणि इथूनच काही अंतरावरती ही घटना घडलेली आहे। पुन्हा एकदा पुणे पोलिसांसमोर आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला? कायदा सुव्यवस्था कुठेतरी कमी पडलेली आहे? मला स्वतःला असं वाटतं की टोळी युद्ध जी आहेत, मग ती पुण्यातली असतील, मुळशीतली असतील किंवा मुंबईतली असतील, ही फक्त त्या शहराच्या पोलिसांपुरती मर्यादित नसतात। त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत अनेक दशकांपर्यंत गेलेले असतात आणि हे जे त्यातले संबंधित आहेत ते कुणाच्या संरक्षणाने बाहेर राहत असतात। खरं तर बेकायदेशीर शस्त्रांच्या विरुद्धच्या मोहिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं। त्याचबरोबर या प्रकारच्या माहितीमध्ये आज पुणे शहर पोलीस मधला प्रत्येक पोलीस शेकडो तास गणेश उत्सवामध्ये काम करतोय। अशा वेळेला पोलीस दलाचा मनोधैर्य खच्ची होईल अशा प्रकारची कुठली विधानं कोणी करू नयेत। मला असं वाटतं की हे टोळीयुद्ध थांबवायचं तर कुठे ना कुठे राजकीय स्तरावरती या संदर्भामध्ये दखल घेतली जाणं आवश्यक असतं आणि मी स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
नंदुरबार मधल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. प्रथम मानाचा गणपती असलेल्या दादा गणपतीचं विसर्जन मिरवणुकीला थाटात सुरुवात झाली. नंदुरबारच्या दादा आणि बाबा गणपतीच्या रथांची हरिहर भेट ही या गणेश उत्सव मिरवणुकीच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. दादा गणपतीचा रथ हा शहरभरातून फिरल्यानंतर त्याची जागोजागी भक्तींकडे पूजा अर्चा करत केली जाते. यानंतर रात्री 10च्या सुमारास ही हरिहर भेट अपेक्षित आहे. काळ्या मातीपासून महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही साच्याविना साकारलेल्या दादाबाबा गणरायाच्या मूर्तीच्या या नंदुरबारकरांच्या आस्थेचे केंद्र असून त्यांना निरोप देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने नृत्यावर ठेका धरत कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज शनिवारी अनंत चतुर्दशीच्या रत्नागिरी शहरातील आणि घरगुती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाटे समुद्रकिनारी विसर्जन होणार असून या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 8 अधिकारी व 90 पोलीस अंमलदार या बंदोबस्तात उपस्थिती असणार आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. देशभरात गणेश उत्सव 10 दिवसांपासून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आजपर्यंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पा गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आज अनंत चतुर्दशी निमित्त गणरायाचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. प्रसिद्ध असलेल्या अय्यांची कोटी मानाच्या लाडक्या गणपतीला विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष महत्व असतं. अग्रस्थानी श्री मानाची लाडकी गणपती, त्यानंतर तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ ही 4 मंडळे दरवर्षी मिरवणुकीच्या आधी असतात. त्यानंतर इतर गणेश मंडळांचे लकी ड्रॉ प्रमाणे काढण्यात आलेल्या नंबरनुसार एकूण 29 गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यामुळे बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वी
मानाच्या लाडक्या गणपतीचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गणरायाची आरती करून सकाळी 9 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा त्यांच्या परिवारासह उपस्थित होते। तर मिरवणूक मार्गावर मुख्य ठिकाणी नप व पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले। तर विसर्जन मिरवणूक मार्गावर असतापर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे। मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्याचीही करडी नजर राहणार आहे। तर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश पुटभरकर हे त्यांच्या तानाजी मंडळासह मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। मी लाकडी गणेश मंदिरचा अध्यक्ष। आज गणपतीची विसर्जन मिरवणूक ही श्री पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा श्री तांबे साहेब यांच्या हस्ते पूजा करून या मिरवणुकीला 9:30 वाजता सुरुवात झाली आणि मंदिराहून निघत पूर्ण मार्गाने गावामधील खामगावमधून प्रतिक्रमण करत सर्व भक्त आणि खामगावमधील हा मानाचा गणपती असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी या गणरायाची आरती होते आणि दर्शन करून लोक पुढे करते। आज ही मिरवणूक पूर्ण खामगावमधून निघत शेवट आपला हा जो लाकडी गणपतीला होणार आहे। या वर्षी आमचा विशेष आकर्षण म्हणजे आमचा जो रथ आहे त्याचा जो सारथी आहे ते आम्ही एक महिला वाहक म्हणून त्यांना नेमणूक करण्यात आली आहे। एसटी महामंडळाची वाहक आहे आणि त्यांना आम्ही हा मान दिलेला आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। आजचे बातमीपत्र इथेच संपलेले आहे। भेटूया पुढच्या भागात नवीन ठळक घडामोडींसह।